नमस्कार. प्रत्येक गावाच्या काही समस्या असतात, अडीअडचणी असतात. पाण्याची असेल, लाईटची असेल, रस्त्याची असेल. परंतु मालगाव हे मिरज तालुक्यातील असे एक गाव आहे. त्या गावामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या काही वेगळ्याच समस्या आहेत. त्या नक्की समस्या काय आहेत? या संदर्भामध्ये आपण या गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांशी आज संवाद साधणार आहोत. आपल्याबरोबर काही प्रतिष्ठित नागरिक आहेत. नक्की समस्या काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय मी विश्वास बापू खांडेकर, सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य मालगाव. माझं गाव आमचं मालगाव हे 50,000 लोकसंख्येचं गाव आहे. त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने नांदतात. आज अतिशय या गावामध्ये भेडसावणारा प्रश्न तरुण पिढीला व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा पण निर्माण झालेला आहे. आमच्या या गावामध्ये आता सध्याला दारू, कशिनो, जुगार, ऑनलाईन, गांजा, नशेच्या गोळ्या अशा अनेक नाही तरुण बर्बाद होत आहेत. याही अगोदर गेल्या वेळेला ग्रामसभेच्या ठरावामध्ये काही महिलांनी आणि काही नागरिकांनी प्रश्न मांडला. त्या ग्रामसभेत ठराव झाला की मालगाव अवैध धंदे पूर्णपणे बंद व्हावेत, मालगाव हद्दीतील म्हणजे सुभाषनगरसह. तसं आम्ही त्या पद्धतीचं निवेदन सांगली जिल्हा प्रमुख, DIG साहेब, गृहमंत्री, परत मिरज ग्रामीणचे PI आणि विभागीय पोलीस अधिकारी आदरणीय प्रणित गिल्डा साहेब यांना निवेदन दिलं. ह्याही अगोदर सामाजिक संघटना, मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी निवेदन दिलं होतं आणि परवाही आम्ही निवेदन दिलं. सगळीकडे बातम्याही तसं प्रसारण झाल्या, पण अद्यापही कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे या ठिकाणी बंद झालेले नाही आहेत. काल 2 दिवसापूर्वीच आम्ही निवेदन दिलं. गिल्डा साहेबांनी सांगितलं की बंद करतो. PIने सांगितलं मिरज ग्रामीणच्या की आम्ही धंदे बंद करतो. पण आज मालगावमध्ये आणि सुभाषनगर हद्दीमध्ये मालगावच्या पूर्ण तो ऑनलाईन चालू आहे. तसं मी फोटो काढून व्हॉट्सअपवर सुद्धा काल मी संध्याकाळी टाकलेलं आहे. आणि आजही मालगावची ग्रामसभा आज भरगच आयोजित केली होती. त्याहीमध्ये नागरिकांनी प्रश्न मांडलेला आहे. जर करता हे अवैध धंदे निवेदन देऊन सुद्धा पोलीस खातं जर करता त्यांना पाठीशी घालत असेल आणि बघ्याची भूमिका घेत असेल, तर येणाऱ्या या 4 दिवसामध्ये ह्यांच्या पोलीस खात्याच्या विरोधात अवैध धंदे संपूर्ण चालू आहेत. त्यांच्या विरोधात 4 दिवसामध्ये रस्ता रोको आणि मालगाव बंद हे आंदोलन करण्याचा आज ठराव या ठिकाणी झालेला आहे. तरी मी सर्वांना सांगू इच्छितो डिपार्टमेंटला की ताबडतोब अवैध धंदे बंद करून कोणाचे संसार उद्ध्वस्त होणे आणि तरुण पिढी बर्बाद होणे याची दक्षता घ्यावी. आणि त्या 4 दिवसामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, मालगाव बंदी करण्यात येणार आहे. आणि जे काय त्या वेळेला आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडेल ते पूर्णतः जबाबदारी ही शासनाची राहील, एवढंच मी बोलतो. नक्कीच या निमित्तानं आणखी काही प्रतिष्ठित नागरिक आहेत. तुम्ही ग्रामपंचायतीत सरपंच राहिलेले आहात. काय आता ठराव याच्यापूर्वी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये केलेला होता अवैध धंद्याबाबतीत. आजच्या ग्रामसभेमध्ये काय असा ठराव वगैरे झाला? आजच्या ग्रामसभेमध्ये बरेच 1-2 ठराव महत्त्वाचे झाले. सगळ्यात महत्त्वाचा ठराव म्हणजे एक शाळेचे ग्राउंड पूर्वीपासून शैक्षणिक मंडळ मार्फत जे ग्राउंड उपलब्ध होतं त्या ग्राउंडवरती मुलं प्रॅक्टिस करत होते. बरेच मुलं म्हणजे पोलीस भरती वगैरे यासाठी उपयोगी असणारा ग्राउंड त्या संस्थेने एका खाजगी अकॅडमीसाठी दिलेलं असं समजलं. मग ते रद्द करण्याबाबत जे ठराव झाला त्याला पण सगळ्यांनी सहमती दिली. आणि पूर्वी आम्ही बरेच वेळा मागं ग्रामसभेचा ठराव व तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील व सरपंचाचा ग्रामसभेचा ठराव व माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास खांडेकर, वसंत खांडेकर यांनी बरेच वेळा त्याचा प्रयत्न करून पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा तहसीलदार असेल यांना निवेदन दिलेलं होतं. निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. सगळ्यात वाईट म्हणजे मालगावात आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मालगावात मला वाटतं सांगली जिल्ह्यापेक्षा सगळ्यात जास्त अवैध धंदे आणि धुमाकुटू चालू असेल तर मालगावमध्ये आहे. आम्ही बऱ्याच वेळा सूचना दिल्या पण त्याच्यावर पोलिसांनी दुर्लक्ष केलं, प्रशासनानं सुद्धा दुर्लक्ष केलं. आता सध्यासुद्धा आम्ही निवेदन देऊन सुद्धा 4 दिवस झाले तरी पण अजून चालूच दिसतात. आमची विनंती आहे शासनाला किंवा पोलीस डिपार्टमेंटला लवकरात लवकर ही बंद करण्यात यावे. कारण आमचं गाव भरपूर म्हणजे 40,000 लोकसंख्येचं असल्यामुळं या गावामध्ये बरेच रोजगार लोक इथं 20,000 ते 25,000 म्हणजे रोजगार लोक असतील अशी परिस्थिती मालगावची आहे. आणि त्या रोजगार लोकांना एवढे व्यसनाधीश त्यामध्ये अडकले गेलेले आहेत की प्रत्येक कुटुंबाचं फार मोठं नुकसान होतं आहे. पोरं व्यसनाधीश होऊन बाद होत चाललेले आहेत. डिपार्टमेंटला सगळ्यांना प्रशासनाला ताबडतोब त्याच्यावर निर्णय घेऊन ते सर्व बंद करण्यात यावेत. कशिनो असतील, पत्ते, 3 पाणीवरचे क्लब असेल, जुगार, मटका, गांजा सगळे म्हणजे अवैध धंदे जे प्रकार नाहीत ते सगळे मालगावमध्ये उपलब्ध आहेत. माझी विनंती आहे डिपार्टमेंटला, पोलीस डिपार्टमेंटला व प्रशासनाला व
कलेक्टर साहेबांना तहसीलदारांना माझी विनंती आहे, त्यांनी लक्ष घालावं आणि ताबडतोब याच्यावर बंदी आणावी एवढीच विनंती आहे. काय नक्की आता तुम्ही इथं प्रतिष्ठित नागरिक म्हणून काम केलं आहे? मी वसंत खांडेकर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा मिरज तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. मालगावमधील अवैध धंद्याबाबत सुरुवातीला प्रथम माझ्याकडे काही महिलांच्या तक्रारी आल्या होत्या. त्याच्यामध्ये ही तरुण पिढी ऑनलाईन जुगार, कशिनो, मटका, गांजा ह्याच्यात व्यसनात येऊन आमचं कुटुंब कसं बर्बाद झालं आहे ह्याच्याबद्दल काही महिलांच्या तक्रारी आल्यानंतर सर्वात प्रथम मी संघटनेच्या लेटरहेडवरती या पोलीस खात्याला म्हणजे पोलीस अधीक्षक कोल्हापूरचे त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता. त्यावेळेला त्यांनी मला पोलीस खात्यानं मिरज ग्रामीणनं साधारण 30/12ला मला सदरचे धंदे बंद केलेत आणि त्यांच्यावर कारवाई केल्या असा ईमेल पाठवलेला होता. ईमेल पाठवला 30 तारखेला आणि 2-3 दिवसानं पुन्हा ते धंदे चालू केले. कारण का माझा अर्ज तो फाईल केला गेला, फाईल करण्यात येत आहे असं त्याच्यामध्ये त्या ईमेलमध्ये होतं. तर त्याच्यानंतर 3 दिवसानं परत चालला, असं 2-3 वेळेला प्रकार झाला आहे. तक्रारी अर्ज गेला की बंद आणि 2-3 दिवसांनी परत चालू. तर अशा पद्धतीचं जात असताना पुन्हा आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी तक्रार केल्यानंतर परवा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तर हे अवैध धंदे फक्त तात्पुरते बंद नको आहेत, तर ते कायमस्वरूपी बंद व्हावेत अशी आमची मागणी आहे. आणि त्याकरता या ग्रामसभेमध्ये पण ठराव झालेला आहे आत्ता. आणि यापूर्वी 26/5/2025ला ग्रामसभेचा ठराव झाला होता. तंटामुक्ती अध्यक्षांचं पत्र आमच्या संस्थेकडं संघटनेकडं आलं होतं. अशी 5-6 पत्र मी जोडून त्याला, कारण का आमच्या संघटनेला गावातल्या तक्रारी आल्याशिवाय आम्हाला तक्रार किंवा निवेदन देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ते ह्या तक्रारी जोडून आम्ही निवेदन दिलं होतं. त्याला त्यांनी ईमेलद्वारे उत्तर दिलं, परंतु कायमस्वरूपी काय आमची तक्रार काय होती की कायमस्वरूपी हे अवैध धंदे बंद व्हावेत. कारण का तसे होत नाही, 2-3 वेळा बंद चालू झाले आहेत. त्यामुळं आता गावानं एकत्र होऊन हे प्रकरण हातात घेतलेलं आहे. आता पोलीस खातं ह्याच्यामध्ये किती सहकार्य करतंय त्याच्यावरच अवलंबून आहे. नक्कीच मालगाव हे मिरज तालुक्यामधील अगदी मोठं गाव आहे आणि या गावामध्ये लोकसंख्याही जास्त आहे आणि अनेक अवैध धंद्यांचा ऊत या गावामध्ये आलेला आहे. आणि 2025 पासून पोलीस खात्याशी या गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विरोध करून 2025च्या ग्रामसभेतही याबाबत ठराव मंजूर करण्यात आलेला होता. त्या संदर्भात पोलिसांना कळवण्यात आलेलं होतं. आजही ग्रामसभा होती. ग्रामसभेच्या माध्यमातून आजही ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. 4 दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, मिरजेचे प्रनिल गिल्डा असतील पोलीस उपाधीक्षक आणि ग्रामीणचे जे PI आहेत, या सगळ्यांना निवेदनं देऊन मागणी करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा 3 ते 4 दिवस उलटूनही अजूनही अवैध धंद्यांवर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अजूनही राजरोसपणे हे अवैध धंदे या मालगाव परिसरामध्ये चालू आहेत आणि त्यामुळं लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी, अन्यथा सबंध गाव बंद ठेवून या प्रशासनाच्या विरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.